आजचं जे उपोषण आहे ते शेतकऱ्यांचं अटाळी अंबोली या विभागामध्ये ज्या निर्मल लाईफस्टाईलनी जे काम सुरू केलं होतं गेल्या 8-10 वर्षापूर्वी, त्या ठिकाणी जमिनीचे बरेच अफरातफर करून जी व्यक्ती मृत आहेत त्यांच्या जमिनी नावावर करून आणि परस्पर त्यांनी त्या जमिनीचे व्यवहार केले आणि डुप्लिकेट माणसं उभे करून सगळे दस्तऐवज केलेत. मी तर असं म्हणेल की यांच्यावर विकासकावर तर गुन्हा दाखल झालेले आहेत, अनेक झालेले आहेत, अजून झाले पाहिजे. पण जे अधिकारी आणि जे सगळे याला संबंधित आहेत, मग तहसीलदार कार्यालय असेल, रजिस्ट्रेशन कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असेल आणि जे कोणी संबंधित अधिकारी असतील, या सगळ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि आज आमचं सरकार आहे, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही यांचं निवेदन त्या ठिकाणी देऊन यातून त्यांचा जो हक्क आहे तो मिळवून देण्यासाठी 100% प्रयत्न केला जाईल. वडवली कोळीवाड्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे 2006 ते 2008 या वर्षामध्ये वडवलीतील लोकांनी निर्मल लाईफस्टाईल विकासकाला आपल्या जमिनी विकासासाठी दिल्या होत्या. परंतु गेली 15 वर्ष झालं कोणत्याही प्रकारचा भूविकास तिथे झालेला नाही. याच्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करून शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आणली. निर्मल लाईफस्टाईल या विकासकाने खोटे रजिस्ट्रेशन मारून काही मयत लोकांच्या खोट्या सह्या करून करार केलेले आहेत. शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असल्यामुळे तो न्यायालयीन लढाई लढू शकत नाही. शेतजमिनीचा मूळ मालक शेतकरी असून सुद्धा त्याला न विचारता करोडो रुपयाचे कर्ज त्याच्या जमिनीवर घेतलेले आहेत. विविध प्रकारचे सरकारी बोजे त्याच्या जमिनीवर चढवलेले आहेत. शेतकऱ्याची आताची परिस्थिती हलाखीची झाली आहे. शेतकऱ्याचा मूळ उद्दिष्ट असं आहे की शेतकऱ्याचा जो करार केलेला भूविकास करार तो रद्द करण्यात यावा. आणि आम्हाला तुमच्या मीडियामार्फत सर्वांना सांगायला इच्छा आहे काय हे सरकार जे आहे शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्याला झालेली फसवणूक आहे त्याच्यासाठी एक विशेष समिती नोंदवावी आणि याच्या मागचा जो तपशील आहे तो सगळा पाहण्यात यावा. कुठे कुठे फसवणूक झालेली आहे तुमच्या मार्फत या सगळ्या गोष्टी आम्हाला सरकारपर्यंत पोहोचवायच्या आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. वडवली गावातील 80% म्हणजे 80% जे परिवार आहेत त्या परिवारांना या ठिकाणी फसवलेले आहेत. बहुतेक शेतकरी हे बेरोजगार झालेले आहेत. त्यांना उपासमारीची वेळ आलेली आहे. पूर्वी ते सगळे शेती पिकवायचे, परंतु हे निर्मल लाईफ आल्यापासून ही शेतजमिनी राहिली आणि आमच्या इथली जी उद्योगधंदे आहेत ते पण बंद झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. याच्यामध्ये सुरुवातीला जेव्हा भूविकास करार केला तर काही शेतकऱ्यांना ठराविक मोबदला दिला होता, परंतु तोही एकट्ठा न देता 6 महिन्यांनी 6 वर्षांनी असा करून त्याचाही शेतकऱ्याला काही उपयोग झालेला नाही. तरी आता आम्हाला आमची जी फसवणूक झालेली आहे आमच्या मूळ जमिनी ज्या आहेत आम्हाला परत मिळावा हीच आमची मेन मागणी आहे. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.